आणखी एक मोठी बातमी, अनगरमध्ये महिला उमेदवाराला अर्ज भरण्यापासून रोखल्याचा आरोप केला जातोय। राजन पाटील यांनी दादागिरी केल्याचा उज्ज्वला थिटे यांनी आरोप केलाय। मोहोळ पोलीस स्टेशन समोर उमेदवार उज्ज्वला थिटे यांनी संताप व्यक्त केलेला आहे। अनगरची 60 वर्षांची बिनविरोध परंपरा धुळीस मिळाली आहे। अनगर नगरपंचायत निवडणुकीत अर्ज भरण्याला राजन पाटील यांनी अर्ज भरण्याला आडकाठी केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांनी केलेला आहे। अनगरमध्ये महिला उमेदवाराला अर्ज भरण्यापासून रोखल्याचा आरोप उज्ज्वला थिटे यांनी केलेला आहे। राजन पाटील यांनी दादागिरी केल्याचा उज्ज्वला थिटे यांचा आरोप आहे। यावेळी नेमकं काय घडलं पाहूयात। उज्ज्वला महादेव थिटे मी मोहोळमध्ये अनगर नगर पंचायत निवडणूक लागलेली आहे। मी तिथे इलेक्शनचा फॉर्म भरणार आहे। त्यासाठी आमचे माजी आमदार राजनजी पाटील, विक्रांत पाटील, अजिंक्य राणा पाटील हे गेले 8 दिवस झाले मी तिथे यायचंय म्हणून तर सगळीकडे त्यांनी ट्रॅप लावला आणि निवडणुकीचा अधिकार माझ्यापासून हिसकावून घ्यायला लागलाय। आज मायबाप माझ्या मोहोळच्या जनतेला, सोलापूरच्या जनतेला आणि महाराष्ट्रातील जनतेला मला सांगायचंय, लोकशाही पद्धतीने मी निवडणूक लढवू शकत नाही का? आज न्यायमूर्ती असलेले सरन्यायाधीश भूषण गवई साहेब, देवेंद्र उपाध्याय साहेब, आज शरद पवार चंद्रजी साहेब, सगळ्यांनी तुम्ही बघा की महिलेला अधिकार कसा हिसकावून घेतला जात आहे। तुमची बिनविरोध होऊ द्यायची नाही त्यांना वाटायला लागले। मला अधिकार आहे का नाही ती जनता ठरवेल ना, बिनविरोध करायचे का नाही। अर्ज सुद्धा भरू देण्यात यावलीच्या कॉर्नरला हजारो माणसं उभा केलेले आहेत, हिवऱ्याच्या कॉर्नरला, देवळीच्या कॉर्नरला, आणि पोलीस प्रशासन काय करताय? 8 दिवस झाले ह्यांना प्रोटेक्शन मागते मी। गृहमंत्री साहेब, इतकी घाण आणि कीड तुम्ही तुमच्या पक्षामध्ये घेतलेली एका महिलेला अधिकार दिले। सगळे आज मायबाप जनतेला, भारतातल्या लोकांनी बघावं कसा आमचा निवडणुकीचा अधिकार हिसकावून घेतला जाते। प्रत्येक ठिकाणी ट्रॅप लावलं, 7 8 गाड्या माझ्या मागे लावलेल्या आहेत आणि पोलीस प्रशासन मला अजिबात देत नाही प्रोटेक्शन।